किती दिवस लपून ठेवणार होता हे? म्या हरले नाही आणि तुम्ही बी हार मानू नका. या चाय घ्या, शेतामंदी जाऊन येऊ. कसं फेडायचं एवढं मोठं कर्ज? वाघमारे साहेबांसोबत बोलणं झालं होतं का नुकसान भरपाई बद्दल? अरे भीमा दादा, अरे कुठे चाललास इतक्या लवकर? हा, जरा शेतात काम आहे. राधा परीक्षा द्यायला चालली वय? हो, प्रार्थना करा माझा पेपर छान जावं आणि मी पाहिलेले गावासाठी स्वप्न पूर्ण व्हावं. कोणी शेतकरी कर्जबाजारी होऊन मरू नये. दादा टेन्शन मध्ये दिसतोस. काय नाही, रात्री झोप नाही झाली. आणि मग परीक्षा पास झाल्यावर आपली शेतं प्रगतीला लागतील ना? हो नक्की. हे भीमा दादा, लक्षात ठेव, आपण लाखो लोकांचे पोषण आहार आहोत. होईल बरं सर्व. आता चला. कुणाला हात नाही दिलं, कुणाला पाय नाही दिलं. तसं जर आमासनी पोट दिलं नसतं तर लई बरं झालं असतं. मी अण्णाच्या घरी जाऊन येतो, काय मदत भेटते बघतो. भीमा भाऊ, बँकवाले म्हणतायत जमिनी ताब्यात घेणार आहेत, लोन नाही फेडलं तर. साहेब, कर जास्त आहे आणि पीक पण चांगलं लागलं नाही. तुम्ही थोडी मदत केली तर. अहो 1760 नियम, सही, शिक्का, फॉर्म 36, कलम 9, फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, नाहीतर काम होणार नाही. खर्चा पाणीचं बघा जरा, लगेच करू तुमचं काम. साहेब, पिकं गेली, घरात उसनंही काय उरलं नाही. डॉक्युमेंट जमा करा, नंतर बघू काय ते. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. नमस्कार मंडळी, माझा एकच ध्यास गावचा विकास. आजूबाजूच्या 100 गावाचा कैवारी तुमचा अण्णा लय भारी. हॅशटॅग अण्णा वॉटरमॅन, हॅशटॅग शेतकरी. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आजूबाजूच्या 100 गावातील 100 शेतकऱ्यांना बियाणे आणि टँकर पुरवणार आहे. आणि ए रम्या, वै सरळ धर ना. ये भीमा, आधी ये. काय रे बाबा, काय काम काढलं? अण्णा, मी ते असं ऐकलं होतं की तुम्ही ते बियाणे आणि पाणी टँकर पुरणार. थोडी मदत झाली तर खूप मोठी मदत झाली असती.
आणि तुझ्या 3 एकर जमिनीमधून 1 एकर जमीन अण्णाला विकून टाक. 30,000 देतो. या जगात फुकट काही भेटत नसतं भीमा, काहीतरी गमावं लागेलच. भीमा, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. 1,000 रुपये घे आणि रम्या उद्या बियाणे टँकर घेऊन येईल. अरे भीम्या, असं का तुझी जमीन बँकवाले जप्त करणार आहेत. येडे, जाऊ दे. दादा, काय चालवलंयस तू? बाबांना दिलेलं वचन विसरलास? शेतकऱ्यांसाठी लढणार होतास, शेतकरी आत्महत्या थांबवणार होतास. हे असं? अण्णा, एक पीठ घेऊ, चेहरा हसरा ठेवा. हा ठीक आहे. सुगंधा, मला असं वाटतं आता पूर्णपणे हारलो आहे. मदत मोबदला काहीच भेटत नाहीये. नका काळजी करू, निघल काहीतरी वाट. मान्याकडनं उसनं तांदूळ आणलं. मी ना या दिव्यासारखा होत चालू. रोज जळतो, सर्वांना प्रकाश देतो, कधी विसतो. गप बसतं का? आपलं काही बोलायचं, जिभेला हाड नसल्यावानी. हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे आणि आपण आता ऐकणार आहोत संध्याकाळी 7च्या बातम्या. पालघरमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांनी 1 लाख सहाय्य निधी मंजूर केला आहे. ऍक्शन. भीमा थांब. सुगंधा, मी हारलोय. माफ कर मला.
माफ कर, पण दुसरा कुठला पर्यायच पुन्हा नव्हता. नको नको, कधीच नाही. हो भीमा भाऊ. काय हो एवढं टोकाचं पाऊल का घ्यायचं? तुमची फाईल रेडी आहे, आजच क्लिअर करतो. माफ कर भीमा, पैसा आणि राजकारणामध्ये मी हे विसरलोच की मी पण एक शेतकरी पुत्र आहे. पण आता राधा आणि शेतकरी योजना घेऊन आपण हे गाव समृद्ध करू. हे शक्य आहे अण्णा? हो, शक्य आहे. मातीची तपासणी, सबसिडी, ड्रीप, योग्य पीक हे सगळं शिकवणार. आपल्या शेतकऱ्यांना समृद्ध बनवणार, शेतकरी आत्महत्या मुक्त करणार. धन्यवाद.